हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. बऱ्याच दिवसापासून काही विद्यार्थ्यांचे आग्रही होता आणि आता सेमेस्टर सुरू होत आहे, तर त्याकरता योग्य वेळही आहे. मित्रांनो, काय आहे आपला 5वा सेमेस्टर? तुमच्यापैकी बरेच मित्र आता जे 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिकत आहात, त्यांचा आता थर्ड इयर आलेला आहे आणि लवकरच थर्ड इयर पूर्ण करून तुम्ही डिप्लोमा होणार आहात. पण मित्रांनो, आपण नेमकं काय करतो आहे याच्याकडे जाणीवपूर्वक, स्वतः प्रयत्नपूर्वक आणि इमानदारीने मनात विचार करून बघा, की आर यू सॅटिस्फाईड? ओके. आणि जर त्याचा आन्सर येस आहे, तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर त्याचा आन्सर नो आहे, तर आपल्याला थोडे कष्ट घ्यायची गरज आहे, हे समजून घ्या. आता हे 5वं सेमिस्टर जे आहे, हे खूपच महत्त्वाचं सेमिस्टर आहे मित्रांनो. डिप्लोमाच्या तुमच्या सिव्हिल करिअरमध्ये या 5व्या सेमिस्टरमध्ये तुम्ही जे काही शिकणार आहात, ते तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे आणि लागणार आहे. असे काही सब्जेक्ट या सेमेस्टरमध्ये आहेत. ओके. तो पर्टिक्युलरली या पर्टिक्युलर सेममध्ये तुम्हाला असे काय-काय सब्जेक्ट्स आहेत, की जे तुम्हाला पूर्ण आयुष्यभर लागणार आहेत आणि तुमची मदत करणार आहेत आणि ह्या बेसिसवरती, या पर्टिक्युलर काही 1-2 सब्जेक्ट्सच्या बेसिसवरती तुम्ही खूप चांगलं प्रगती करू शकता किंवा खूप चांगली सक्सेसची वाटचाल तुम्ही या विषयातनं करू शकतात. असे काही विषय देखील आता तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, एक-एक करून समजून घेऊया, की काय हे सगळे वेगळे-वेगळे विषय आहेत, जे आपल्याला या सेमेस्टरमध्ये बघायचे आहेत. तुमच्या समोर आता जे दिसतं आहे, ती आहे तुमची या सेमेस्टरची टीचिंग स्कीम. ओके. किंवा संपूर्ण सेमेस्टरमध्ये तुमच्या काय-काय सब्जेक्ट्स येणार आहेत किंवा आपल्याला काय-काय या 5व्या सेमेस्टरमध्ये शिकायचं आहे, त्याची लिस्ट संपूर्ण तुमच्या समोर आहे. टोटल सेमेस्टर जे आहे तुम्ही बघू शकता, 1000 मार्क्सचं सेमेस्टर आहे. ॲज आय हॅव टोल्ड यू बिफोर, व्हेरी इम्पोर्टंट सेमेस्टर. ओके. मी तुम्हाला याच्या आधी म्हटलं, खूप महत्त्वाचं सेमेस्टर आहे. या सेमेस्टरमध्ये आपला जो काही मार्कांचा जो काही संच तुम्हाला करता येईल, तो तुम्ही इथे करून घ्यायचा आहे. कारण हा 5वा सेमेस्टर आणि 6वा सेमेस्टर दोन्ही मिळून एक कंबाईन मार्कशीट तयार होतं आणि हे मार्कशीट जे आहे, हे तुमच्या डिग्रीच्या ॲडमिशनसाठी किंवा जिथे कुठे तुम्ही पुढे जाणार आहात, त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या मार्क लिस्ट जेव्हा येते, शेवटी मार्कशीट जी तुमची येते, ती मार्कशीट हे दोघांची कंबाईन मार्कशीट ही फायनल मार्कशीट असते आणि याच्या बेसिसवरती आपण इव्हॅल्युएट होत असतो. बऱ्याचदा मुलं ठरवतात, की 6व्या सेमेस्टरला मेहनत करू आणि 5वं थोडंसं कमी पडतात. तो आतापर्यंत जे काही चुका झाल्या असतील त्या सगळ्या विसरून जा आणि 5व्या सेमेस्टरला एकदम जोमाने, एकदम पक्क्या तयारीने सुरुवात करा. मित्रांनो, या सेमेस्टरला जो पहिला सब्जेक्ट इथे आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचं नाव आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. ओके. दुसरं आहे डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर अँड आरसीसी स्ट्रक्चर. ओके. तिसरं आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. चौथा सब्जेक्ट आहे तुमचा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. हे 4 सब्जेक्ट आपल्याला कंपल्सरी आहेत. ओके. हे 4 सब्जेक्ट आपले कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 5व्या ठिकाणी इथे आपल्याला 4 ऑप्शन्स मिळतात. या 4 ऑप्शनपैकी आपल्या पर्टिक्युलर कॉलेजला ज्या काही फॅकल्टीज अवेलेबल आहेत किंवा व्हॉटएव्हर तिथे सिच्युएशन प्रिव्हेल करते, त्याच्यानुसार तुम्हाला यापैकी एक सब्जेक्ट कुठलातरी चॉईस करायचा चान्स मिळेल. और काही ठिकाणी कॉलेजकडनं तुम्हाला सांगितलं जाईल कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार तुमचा हा इलेक्टिव्ह सब्जेक्ट याला आपण म्हणतो. हा इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्हाला डिफाईन होईल आणि या 4 पैकी रूरल डेव्हलपमेंट, एनर्जी कन्व्हर्जन अँड ग्रीन बिल्डिंग, ट्रॅफिक इंजिनिअरिंग किंवा प्रीकास्ट आणि प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट यापैकी काहीतरी तुम्हाला एक घेता येईल आणि हा सब्जेक्ट तुमचा जो आहे तो कंटिन्यू होईल. ओके. सो असे 5 सब्जेक्ट्स थिअरीचे आपल्याला याच्यामध्ये आहेत, ज्यांचे 5 सब्जेक्टचे पेपर आपण थिअरी पेपर लिहिणार आहोत. ओके. त्याचप्रमाणे 6व्या इथे क्रमांकावर तुम्ही बघू शकताय इंडस्ट्रियल ट्रेनिंग. मित्रांनो, हे तुमच्या 4थ्या आणि 5व्या सेमेस्टरच्या मध्ये करायचं होतं. बऱ्यापैकी मुलं ते करता पण आहात, है ना? आणि काही मुलं ज्यांचा आपला लवकर संपर्क झाला, त्यांनी न्यू इंजिनिअरिंग मास्टरी म्हणजे आपल्या संस्थेसोबत ऑनलाईन इंडस्ट्रियल ट्रेनिंग देखील पूर्ण केलेलं आहे. ओके. सो हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघताय तोपर्यंत कदाचित ट्रेनिंगची बॅच पूर्ण झालेली असेल. पण तरी सुद्धा त्या संदर्भात तुम्हाला कुठलीही डिफिकल्टी असेल आणि तुमच्या ट्रेनिंगच्या संदर्भात काही अडचण असतील, तर डेफिनेटली आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्याच्यात नक्की तुमची मदत करू. ओके. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकावर जर तुम्ही पाहिलंत, तर आहे कॅप्स्टन प्रोजेक्ट प्लॅनिंग. तर मित्रांनो, 6व्या सेमेस्टरला तुम्हाला एक सब्जेक्ट आहे, ज्याचं नाव आहे कॅप्स्टन प्रोजेक्ट. इथे तुम्हाला तो प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. माझा जो व्हिडिओ आहे 6व्या सेमेस्टरच्या इंट्रोडक्शनचा, त्याच्यामध्ये याच्याबद्दल आपण डिटेल दिलेला आहे. ओके. पण त्याची जी काही सुरुवात होते, ती या 5व्या सेमेस्टरला होते आणि इथे आपण त्याचा सिनॉप्सिस जो आहे, तो
इथे पुढे ठेवतो, ज्यामध्ये की आपण 6व्या सेमेस्टरला कुठल्या विषयावरती काम करणार आहे, त्याची तयारी आपण 5व्या सेमेस्टरमध्येच करतो. इथे जो सब्जेक्ट फायनलाईज होतो आणि त्याच्या इनिशियल स्टेजचं काम जे आहे, ते या सेमेस्टरमध्ये पूर्ण व्हावं अशी अपेक्षा असते. ओके. सो हे सगळे 7 हेडिंग्स तुम्हाला या पर्टिक्युलर सेमेस्टरमध्ये करायचे आहेत. आता यांचं महत्व थोडं-थोडं काय आहे हे समजून घेऊया आणि यांची टीचिंग स्कीम किती आहे? किती मार्काला हा प्रत्येक सब्जेक्ट असणार आहे? याच्यात थिअरी आहे का? मग याच्यात प्रॅक्टिकल्स आहेत का? याच्यात ओरल आहे का? इंटर्नल आहे का? एक्सटर्नल आहे? या सगळ्या विषयावरती आता एक-एक करून आपण बोलूया आणि या सगळ्या विषयांना एक-एक करून समजून घेऊया. आता जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय मित्रांनो, हे अगदी ब्रीफ आहे. जे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे ते. याच्यात प्रत्येक विषयाच्या बाबतीत डिटेल बोलायचं ठरलं, तर 1-1 तास किमान विषयाची माहिती देता येईल, एवढं ह्या विषयांना महत्त्व आहे. ओके. सो आता आपण याच्यामध्ये ब्रीफ आयडिया बघूया, की काय आहे. तर मित्रांनो, जो सगळ्यात पहिला विषय तुमचा इथे आहे, तो आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये जर आपण बघायचं म्हटलं, तर आपल्याला या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये काय आहे आणि का हा महत्वाचा आहे, हे समजून घेऊया. त्याचा कोर्स कोड आहे 22501. बरोबर? नाऊ वॉटर इस अ व्हेरी इम्पोर्टंट रिसोर्स ऑफ द ह्युमन लाईफ अँड प्लांट्स अँड देअरफॉर नीड टू बी ऑप्टिमली युज्ड अँड कन्झर्व्ड. है ना? In today's age, there is a demand of water and growing day by day, thus resulting in scarcity of water. मित्रांनो, एवढ्या एक ओळीमध्येच सगळं काही आलेलं आहे. बघा, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे मित्रांनो. है ना? मॅक्सिमम ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर वॉटरची जी काही रिक्वायरमेंट आहे, त्याच्यापेक्षा कमी पाणी आज बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये हे पाणी जे प्यायचं पाणी जे आहे, याचं व्यवस्थित प्लॅनिंग झालं पाहिजे. याच्याशी रिलेटेड ज्या स्कीम्स आहे, या सगळ्या स्कीम्स डेव्हलप झाल्या पाहिजे, त्या एक्झिक्यूट झाल्या पाहिजे. त्याच्यानुसार प्रत्येक माणसाला योग्य त्या प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे. शेतीसाठी असो, इंडस्ट्रीसाठी असो, घरी प्यायला असो, शॉप्समध्ये, दुकानांमध्ये असो, या सगळ्याचं कुठेतरी नियोजन होत असतं. मग त्याच्याकरता कुठेतरी डॅम बांधले जात असतात, कुठेतरी कॅनल कन्स्ट्रक्शन होत असतं. छोटे-मोठे इरिगेशनचे प्रोजेक्ट जे आहेत, ते कुठे ना कुठे होत असतात. जलयुक्त शिवार असं तुम्ही काही ऐकलं असेल, है ना? अशा अनेक गव्हर्नमेंटच्या पण स्कीम्स याच्यामध्ये आहेत, की ज्या काम करत असतात. तर ह्या सगळ्या स्कीम्स राबवण्यामध्ये, कन्स्ट्रक्ट करण्यामध्ये, यांचं प्लॅनिंग आणि ऑपरेशनमध्ये या सगळ्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरचं खूप महत्त्वाचं काम आहे. अनेक लोकांचा हा पूर्ण आयुष्यभराचा सब्जेक्ट होऊन जातो पुढे. अनेक लोकं फक्त या सेक्टरमध्येच काम करतात. इरिगेशन डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतो. ओके. आणि इथे आपण फक्त प्यायच्या पाण्याशी रिलेटेड जी काही माहिती आहे, त्याच्यावरती डील करतोय मित्रांनो. ओके. सांडपाण्याचा हा भाग नाहीये. हा फक्त प्यायचा पाणी आहे. याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला जमणं गरजेचं आहे. ओके. ते म्हणजे काय, की यू शुड बी एबल टू डिझाइन अ सिंपल इरिगेशन सिस्टम. एखादी सिंपल इरिगेशन सिस्टम आपल्याला या माध्यमातून करता यायला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही या विषयाकडे जर बघितलं, तर अनेक मुलं जे ग्रामीण भागात राहतात, त्यांनी जर का याचा अभ्यास चांगला केला, तर त्यांचं जे काही गाव आहे, त्या गावाला ते अतिशय हरित क्रांती वगैरे शब्द तुम्ही ऐकले असाल, है ना? आपण जर अण्णा हजारेंचं नाव ऐकलं असेल, है ना? राळेगण सिद्धीचं नाव ऐकलं असेल, तर पहिले जिथे फक्त पाषाण होतं, तिथे आज हिरवंगार सगळीकडे झालेलं आहे. आणि तसंच हिवरे बाजारचंही नाव तुम्ही ऐकलं असेल. या लोकांनी काय केलं मित्रांनो, यांनी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचा व्यवस्थित स्टडी केला. म्हणजे जर एक लोकल लेव्हलचा माणूस जर अभ्यास करू शकतो, तर जो इंजिनिअरिंगचा अभ्यास करतोय, तो तर नक्कीच याच्यातनं खूप चांगली प्रगती आपल्या देशाची घडवून आणू शकतो. आणि म्हणून मी म्हणतो, हा विषय हा खूप महत्त्वाचा विषय आहे. याला सिरियसली घ्या आणि छानपैकी त्याचा अभ्यास करा. ओके. मग काय होईल याच्यामध्ये, तर आपण हायड्रोलॉजिकल पॅरामीटर्स एस्टिमेट करू शकू. आपण क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट, त्याचे कमांड एरिया, त्याची कॅपॅसिटी ऑफ कॅनल्स, या सगळ्यावरती याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याचप्रमाणे इरिगेशन सिस्टमचे मेंटेनन्स कसे करायचे, स्ट्रक्चरचे मेंटेनन्स कसे करायचे, मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट्स, मायनर इरिगेशन प्रोजेक्ट्स कसे हँडल होतात. त्याचप्रमाणे डायव्हर्जन हेडवर्क्सचे स्पेसिफिक साइट कंडिशन्स काय असतील, त्यांचं डिझाइन, कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स ऑफ सिंपल कॅनल स्ट्रक्चर कसं असतं, हे सगळं आपल्याला या विषयामध्ये समजून घ्यायचं आहे. आता येऊयात त्याच्या टीचिंग स्कीमकडे. ओके. हे झालं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. आता आपलं नेहमीप्रमाणे मार्कांमध्ये काय पडेल मला सर, असा जर का विषय मनामध्ये येत असेल, तर मित्रांनो थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही या विषयाकरता आहे तुम्हाला. ओके. आणि हे दोन्ही जे काही आपल्याला या विषयाचे अवेलेबल आहेत, याच्यामध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व्ह करून बघितलं, तर याच्यामध्ये 70 मार्काचा पेपर ॲज युजुअल जो तुमचा फायनलचा आहे, तो आहेच आहे. त्याच्यानंतर 30 मार्काला तुम्हाला ज्या जनरली टेस्ट होतात, है ना, तुमच्या 2 युनिट टेस्ट होतात, बरोबर? तर याच्याबद्दल मी आता पहिल्यांदाच सांगतो, मग बाकी पुढच्या याचं रिपीट करणार नाही. त्या 2 युनिट टेस्टचा एव्हरेज आणि एक मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्कांमध्ये तुमचा जो एव्हरेज केला जातो, असे हे 30 मार्क तुमचे जे आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे आणि 70 मार्क फायनलचे, असं टोटल तुमचा 100 मार्काचा हा विषय जो आहे, हा आहे.
ओके. प्रॅक्टिकल्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला 25 मार्काचं इंटरनल ओरल आहे आणि 25 मार्काचं टर्म वर्क असं 100, 25 आणि 25 असा 150 मार्कांचा हा पहिला विषय आपला आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. ओके. मित्रांनो आता दुसऱ्या विषयाबद्दल बोलूया. ओके. तो दुसरा सब्जेक्ट ज्याच्याबद्दल आता आपण बोलतोय, तो दुसरा सब्जेक्ट म्हणजे तुमचा एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. ओके. आता मित्रांनो या सब्जेक्ट बद्दल इथे काय लिहिलंय त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचंय. ओके. म्हणजे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं निश्चितच हे व्यवस्थित लिहिलंय मित्रांनो. यांचा मी कुठल्याही प्रकारे अपमान करत नाहीये. पण मला तुम्हाला हे सांगायचंय, की काय आहे हे जे मी तुम्हाला सांगतोय एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगमध्ये महत्त्वाचं. तर मित्रांनो हा विषय म्हणजे आपली इज्जत आहे. आता तुम्ही मला हे काय सांगताय? बरोबर. मित्रांनो काय होतं, की एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग जो आहे याच्यामध्ये आपली खरी इज्जत निघते. कारण जेव्हा पण कधी तुम्ही इंजिनिअर होताय असं कळतंय आणि जेव्हा कधी तुमच्या घरी छानपैकी कोणीतरी तुमच्या अगदी जवळचे एकदम चांगले पाहुणे येतील, आहे ना, ज्यांना फक्त तुमची मजा कशी होईल हे बघण्यात इंटरेस्ट असतो. ते नक्कीच आल्यावर विचारतात, की तुमचा मुलगा और मुलगी काय करताय? आहे ना? आणि मग ते सांगतात सिव्हिल इंजिनिअरिंग. मग लगेच ते तुम्हाला विचारतील, "अच्छा सिव्हिल इंजिनिअरिंग का? मग एक काम करायचं होतं रे बाळा, माझ्या घरी ना माझ्या बंगल्याच्या गच्चीवरती मला एक रूम बांधायची आहे. तर काय वाटतं तुला? किती खर्च येईल?" मग आता हा बाळ जो आहे, या बाळाचे जरा चिमणी पाखरं उडायला लागतात. का? कारण याचा कधी विचारच केलेला नसतो. है ना? आणि ज्यांनी विषय अभ्यास केलेला नाही, त्यांचा तर काही विषयच येत नाही. है ना? तर मग अशा काही घटनांना तुम्हाला सामोरं जावं लागेल किंवा तुम्ही जेव्हा डिप्लोमा पास होऊन जर तुम्ही ठरवलं, की काही काम करायचंय आणि ते काम करण्याकरता जेव्हा तुम्ही एखाद्याकडे काम घ्यायला जाणार, तेव्हा तो तुम्हाला विचारेल, तुम्हाला किती खर्च येईल? किती क्वांटिटी लागेल? है ना? मग अशा काही प्रश्नांना उत्तरं जर द्यायची असेल, तर आपल्याला याचं बेसिक समजलं पाहिजे. म्हणून सिव्हिलमध्ये कुठल्याही स्ट्रक्चरचं काम असेल, त्याचं काही पण स्पेसिफिकेशन असेल, त्याचे काही पण पॅरामीटर्स असतील, या सगळ्याचा अभ्यास करून त्या पर्टिक्युलर कामाकरता किती मटेरियल लागू शकतं, त्याला किती खर्च येईल, है ना? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथे आपण करतो आणि मग वेगवेगळ्या चॅप्टर्सच्या माध्यमातनं म्हणजे त्याला कुठल्या मोड ऑफ मेजरमेंटमध्ये त्याला मोजायचं, त्याला कुठल्या याच्यामध्ये त्याला ॲड करायचं, है ना? कुठल्या ठिकाणी क्वांटिटी सबट्रॅक्ट केली पाहिजे. पुन्हा क्वांटिटी टोटल जी आहे ती कशी काउंट केली पाहिजे. काही फॅक्टर आहेत का त्याला वाढवायचे. एक लेबर साधारण किती काम करतो. एखादा ट्रकमध्ये किती मटेरियल मावतं. है ना? असे अनेक प्रश्न आहेत, की जे प्रॅक्टिकल आहेत आणि त्या प्रॅक्टिकल प्रश्नांना उत्तर तुम्हाला हे शिकतानाच मिळालं पाहिजे. आहे ना? म्हणजे आपण नेमकं काय शिकतोय याचा तुम्हाला फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये काय आहे, तर रेट एनालिसिस. म्हणजे कुठलंही काम जे आपल्याला घ्यायचंय, त्याला आपल्याला साधारण किती खर्च येईल आणि तो कसा एस्टिमेट करायचा, त्याचा खर्च आपल्याला किती येईल आणि आपल्याला प्रॉफिट पण झाला पाहिजे, हे कसं कॅल्क्युलेट करायचं, हे आपल्याला या पर्टिक्युलर विषयामध्ये शिकायचं आहे. आणि हे याच्यात एवढंच नाही, तर एखाद्या छोट्या कामाकरता आपल्याला त्याचा संपूर्ण एस्टिमेट तयार करता आला पाहिजे. याचं आपल्याला कसं करता येईल, हे आपल्याला इथे शिकायचं आहे. ओके. तर हा सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित जर केला, तर तुम्हाला कुठल्याही आयटम ऑफ वर्कसाठी काय युनिट असेल ते ठरवता येईल. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ज्याला आपण म्हणतो, ते करता येईल. त्याचप्रमाणे कुठल्याही कामाचे डिटेल एस्टिमेट आपण करतो. टेंडर भरताना हे सगळे एस्टिमेट व्यवस्थित असेल, तरच व्यवस्थित होतं आणि प्रॉफिट होतो. ओके. तर कुठल्याही कामाचे रेट जस्टिफाय मध्ये कमी आहे की जास्त आहे, की योग्य दरात आपल्याला काम होतंय, हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आता मॉडर्न टेक्निक्समध्ये काय-काय सॉफ्टवेअर आलेले आहेत, कसे आपण वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातनं हे काम खूप चांगलं करू शकतो, हे देखील आपल्याला याच्यामध्ये बघता येईल. ओके. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींना बघत-बघत जेव्हा आपण पुढे जाऊयात, ओके, तेव्हा हा जो आपला एस्टिमेटिंग कॉस्टिंग हा जो विषय आहे, हा परत एकदा थिअरी विषय आहे. याच्यामध्ये 70 मार्कचा पेपर आहे तुमचा, 30 मार्काचे तुमचं पीए आहे. आता बघा मित्रांनो, इथे एक इम्पोर्टंट याला 50 मार्काची तुमची ओरल होते. आहे ना? तर या ओरलमध्ये तुम्हाला काही डेफिनेटली वर्क पण करायला देतात, ज्याच्यामध्ये मग ते एस्टिमेट काढणे असेल, रेट एनालिसिस काढणे असेल, आहे ना? त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. त्यापैकी काही टेक्निक तुम्हाला करायला लावतील. ओके. किंवा त्याच्यामध्ये सबमिशन जर तुम्ही पाहिलं, तर 50 मार्काचं सबमिशन आहे आणि सगळ्यात हायेस्ट मार्क असणारा हा विषय आहे आणि हा तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने, पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण सगळ्या गोष्टी येऊन शेवटी पैशावरती थांबतात. तुम्ही कितीही चांगलं काम करत असाल, पण जर कधी तुमच्याकडे त्याचे पैसे बनत नसतील, तर मग तुमच्या या आयुष्यभर काम करण्याचा फायदा काही होणार नाही. आहे ना? आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे. सो याच्याकडे लक्षपूर्वक तुम्ही काम केलं पाहिजे आणि याच्यामधली प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित शिकून घेतली पाहिजे, असं मला वाटतं. ओके. पण त्याच्यानंतर जो विषय आपल्याला डिस्कस करायचा आहे मित्रांनो, तो विषय आहे आपला डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर.
ओके. आता डिझाइन ऑफ स्टील अँड आरसीसी स्ट्रक्चर असं तुमच्याकडे या आय स्कीम मध्ये नाव आहे. पहिले हे 2 वेगळे सब्जेक्ट होते आधीच्या स्कीम्स मध्ये, पण इथे ते एकत्र करण्यात आलेले आहे. तर इथे तुम्हाला बेसिकली काय आहे मित्रांनो, की कुठलं पण सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर जेव्हा कन्स्ट्रक्ट होतं, तेव्हा ते कन्स्ट्रक्ट होत असताना त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये कुठे स्ट्रेस डेव्हलप होत आहेत. आता आपण टॉस मॉस बघितलेले आहात. मेकॅनिक्स, टॉस, मॉस हे तुमच्या प्रिव्हियस सेमेस्टर्समध्ये तुम्ही शिकलेले आहात. त्याच्यामध्ये शिअर फोर्स डेव्हलप होतोय, बेंडिंग मूव्हमेंट डेव्हलप होती आहे. है ना? या गोष्टी काय आहे हे तुम्हाला थोडंफार कल्पना आलेली आहे. मग त्याचा पर्टिक्युलर नेचर कसं असेल, त्या स्ट्रक्चरमध्ये कुठल्या पोर्शनमध्ये किती स्ट्रेस डेव्हलप होत असेल, याचा आपल्याला पूर्ण एक व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे आणि ते व्हिज्युअलायझेशन जर करेक्ट झालं, तर आपण साइटवरती व्यवस्थित काम करू शकतो. लेबरनी केलेल्या चुका तुम्ही सहज फाइंड आउट करू शकता. ओके. आता याच्यातला आणखीन एक पुढचा टप्पा आहे स्ट्रक्चर डिझाइन करणे. पण मित्रांनो, ते तुम्ही जेव्हा एम-टेक कराल त्याच्यानंतर तुम्हाला त्याची परवानगी आहे, की ते तुम्ही ऑथराइज्ड डिझाइन देऊ शकाल. ओके. बी लेव्हलला पण फार कमी प्रमाणात आपण ते काम करतो. छोट्या-छोट्या स्ट्रक्चरला आपण करू शकतो. लोकल लेव्हलला आपण काम करू शकतो. पण चांगल्या मोठ्या लेव्हलला जेव्हा तुम्हाला काम करायचं असेल, तेव्हा तुम्हाला एम-टेक स्ट्रक्चर वगैरे व्हावं लागतं. पण हे सगळं तिथे पोहोचेपर्यंत तुम्हाला हा जो बेस आहे, हा बेस आता डिप्लोमामध्येच क्लिअर होऊन जातो, की निदान ते ड्रॉइंग जे तुम्हाला आलेलं आहे, त्याच्यात नेमकं काय सुचवायचंय किंवा काय घडतंय हे तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्हाला वाचता आलं पाहिजे. मग स्टील स्ट्रक्चर्समध्ये आणि आरसीसी स्ट्रक्चर्समध्ये काय-काय बेसिक गोष्टी आहेत, त्यांचे बेसिक डिझाइन कसे होतात, हे सगळं आपल्याला इथे समजणार आहे. ओके. मग त्याच्याप्रमाणे आता लिमिट स्टेट मेथडचे डिझाइन कसे होतात आणि त्याचे काही छोटे-मोठे डिझाईन्स पण आपण इथे करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला आय-एस कोड, स्टील टेबल ह्या सगळ्या गोष्टी कशा वाचायच्या, कनेक्शन स्टील स्ट्रक्चरचे कसे करायचे, त्याच्याचप्रमाणे आपण बीमचं अनालिसिस, सिंगली रिइन्फोर्स बीमचं अनालिसिस कसं करणार, ओके. शिअर एन्फोर्समेंट आणि स्लॅबचं आपण अनालिसिस कसं करणार, त्याचं डिझाइन कसं करायचं, ओके. त्याचप्रमाणे ऍक्च्युअली लोडेड कॉलम जे आहेत किंवा तुमचे व्हेरियस स्लॅब आणि त्याचे एज कंडिशन्सनुसार त्याचं डिझाइन जे आहे, हे सगळं कसं करायचं, हे आपल्याला या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त जे महत्वाचे पार्ट आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत, ते कुठले आहेत? तर डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जर पाहिलं, तर परत तुम्हाला इथे 25 मार्क्सची एक्सटर्नल ओरल पाहायला मिळते मित्रांनो. ओके. आणि 25 मार्क्सचं सबमिशन म्हणजे हा विषय पण आपल्याला 150 मार्क्सचा आहे. ओके. पण हा तितकाच महत्वाचा देखील आहे, कारण हे डिझाइनचा तुमचा पहिला योग राहील आणि पहिला सब्जेक्ट तुमचा हा राहील. त्याच्यामुळे इथून पुढे डिझाइनमध्ये तुम्हाला जी प्रोग्रेस करायची आहे, ती या बेसवरती अवलंबून राहील मित्रांनो. ओके. मग त्याच्यानंतर पुढचा जो तुमचा सब्जेक्ट आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. हे ना, नाव वाचल्यानंतर असं वाटतं सिव्हिल वाल्यांचा काय संबंध? पण सगळा हा सब्जेक्ट सिव्हिल वाल्यांचाच आहे मित्रांनो. बघा, आपण याच्या आधीही मी तुम्हाला म्हटलेलं आहे, की आता वॉटर रिसोर्समध्ये आपण काय पाहिलं? पिण्याचं पाणी, जे शेतीला जातंय ते पाणी, हे पाण्याचा पुरवठा, हे घरापर्यंत पोहोचणार. बरोबर? पण हे घरात आलेलं पाणी आता घरातनं बाहेर निघालं, की ड्रेनेज पाईपलाईन, पाईपलाईनमधून म्युनिसिपल गटर, तिथून ट्रीटमेंट प्लांट. हो की नाही? तर आता याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं अजून डेप्थला माहिती झाली पाहिजे. ओके. मग इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा एवढा वाईड रेंजला आता उपयोग होतोय. बरोबर. पण याचे दुष्परिणाम पण आहेत. हो की नाही? तो आपल्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत किंवा निसर्गावरती याचे दुष्परिणाम पण आपल्याला पाहायला मिळतायत. मग हे जे काही दुष्परिणाम घडतायत, या दुष्परिणामांना मिनिमाइज कसं करता येईल? कमीत कमी प्रदूषण करून, कमीत कमी आपल्या नैसर्गिक संपत्तीचा आपण जो वाईट उपयोग करतोय, तो कमीत कमी करून जास्तीत जास्त नैसर्गिक ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत, त्यांचा उपयोग करून आपल्याला सगळ्या आपल्या गरजा पूर्ण कशा करता येतील, याचा जेव्हा आपण विचार करतो, एक पोल्युशन फ्री सोसायटीचा, एन्व्हायर्नमेंटचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा हा सब्जेक्ट पुढे येतो आणि या सब्जेक्टच्या माध्यमातून आपण जे काही पाणी आहे, जे काही वेस्ट मटेरियल आहे, ज्याचा डिस्पोजल आहे, मग ते इंडस्ट्रियल वेस्ट असू शकतं, ते डोमेस्टिक वेस्ट असू शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे जे वेस्ट जनरेट होत आहेत, यांचं डिस्पोजल कसं केलं जातं, याच्यात आपला काय रोल असतो, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे अभ्यास करायला मिळतो. आणि मित्रांनो, हा पण एक असा सब्जेक्ट आहे, की अनेक लोकांचं हे संपूर्ण आयुष्य आहे. अनेक लोक या सेक्टरमध्ये आज दिग्गज मोठी श्रीमंत लोक झालेली आहेत. कारण याच्यामध्ये कचऱ्यामध्ये खूप पैसा आहे. हे कोणाला विचारायचं तर तुम्ही त्या मोठ्या भंगारवाल्याला विचारा. ओके. तो लेट लेट इट बी अनदर पार्ट. सगळ्या गोष्टी आपण पैशाशी नको जोडूया. पण सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय मित्रांनो, की आपली सामाजिक जबाबदारी जी आहे निसर्गाप्रती, आज निसर्गाकडनं एवढं काही आपल्याला फ्रीमध्ये मिळतंय. मग ते कसं आपण योग्यरित्या हँडल करू शकतो, आपल्या ज्या काही कामं आहेत, या सगळ्यांना आपण कसं व्यवस्थित एक्झिक्यूट करू शकतो. ओके. हे आपल्याला या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये पाहायला मिळेल.
आपण इथे एक्झिक्यूट अँड इफेक्टिव्ह वॉटर सप्लाय किंवा सॅनिटरी सिस्टीम जी आहे ही आपण याच्यामध्ये करू शकतो. आणि ही सिस्टीम एक्झिक्यूट करताना काय काय गोष्टी असतील, त्याचे कुठल्या कुठल्या स्टेजेस असतील, हे सगळं काही आपल्याला या विषयामध्ये शिकायला मिळेल. जेव्हा आपण सब्जेक्टच्या एंडकडे जाऊ तेव्हा आपण बघू शकतो की आपण पाण्याचे सोर्स काय आहेत, पाणी कुठे कुठे वेस्ट जनरेट होतंय, एस्टिमेट आपण करू शकतो त्याचं ड्रिंकिंग वॉटर, वेस्ट वॉटर याच्या क्वांटिटीज कशा होतील. ओके, त्याचे प्लंबिंग सिस्टीम किती प्रकारचे असतात बिल्डिंगला, किंवा एखाद्या पाण्याचा फ्लो डायग्राम कसा असतो, ट्रीटमेंट प्लांट कसं काम करतं, कसं पाणी शुद्ध होतं आणि मग ते त्या नॅचरल प्रवाहात सोडलं जातं. या सगळ्या गोष्टींवरती आपण कुठे बघणार आहोत, तर आपण या सगळ्या गोष्टींमध्ये या पर्टिक्युलर सब्जेक्ट पीएचई पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये आपण बघणार आहोत. ओके, मग मित्रांनो आता परत मार्क्सचा प्रश्न आला. मार्कमध्ये काय आहे, याच्यातही सिमिलर तुम्ही बघू शकता. एक्सटर्नल ओरल याच्यामध्ये 100% आहे. याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल्स पण आहेत मित्रांनो, तुम्हाला जे करणं गरजेचे आहे. पाण्याशी रिलेटेड ते सगळे एक्सपेरिमेंट आहेत आणि त्या एक्सपेरिमेंट्सचा मॅन्युअल वगैरे तुम्हाला असणार आहे. ओके, 25 मार्काची तुमचं टर्मवर्क असणार आहे, 25 मार्काचे ओरल आणि तुमचा 100 मार्काचा सब्जेक्ट, असा हा देखील 150 मार्कांचा सब्जेक्ट इथे तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे मित्रांनो. ओके, मग त्याच्यानंतर आता हे जे 4 वेगळे सब्जेक्ट आहेत, याच्याबद्दल मी आता जास्त काही बोलत नाही. याच्याबद्दल डिटेल सांगत नाही. याच्याबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर करूया. ओके, कारण प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे इथे आणि लेक्चरची लेंथ वाढत जाईल. ओके, मग इंडस्ट्रियल ट्रेनिंग बद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, की ऑनलाईन इंडस्ट्रियल ट्रेनिंग आम्ही कंडक्ट केलेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातनं मिळाला आणि त्याबद्दल मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांचेही धन्यवाद देतो आणि त्यामध्ये निश्चितच तुम्हाला काही ठिकाणी आमच्या Facebook पेजवर किंवा YouTube चॅनलला त्यांचे फीडबॅक्सही पाहायला मिळतील. खूप चांगले फीडबॅक्स आहेत. ओके. मग त्याच्यानंतर 7वी गोष्ट जी आहे, ती आहे तुमची कॅप्स्टन प्रोजेक्ट. ओके. कॅप्स्टन प्रोजेक्टचं जे काही प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे, तर जसं मी तुम्हाला म्हटलं, की आतापर्यंत विषय आपण डिफाईन करतो आणि त्या विषयाला धरून सिलेबस मिळालेला असतो. पण कॅप्स्टन प्रोजेक्टमध्ये मित्रांनो, या समाजात असणारी एखादी गोष्ट, एखादा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः शोधायचा आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे काही शिक्षण घेतलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं, त्या माध्यमातून तुम्हाला तो प्रश्न सोडवता येतो का, याच्यावरती काम करणं गरजेचं आहे मित्रांनो. तसं बऱ्याचदा मी अगदी दुर्दैव म्हणून सांगतो किंवा अगदी वाईट परिस्थिती आहे. मुलांना जेव्हा आम्ही प्रोजेक्ट करायला सांगतो, तेव्हा बरेच मुलं रेडीमेड प्रोजेक्टच्या शोधात असतात. मित्रांनो, मी पण शिक्षक म्हणून काम केलंय. मी या सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत. पण माझी अशी इच्छा आहे, तुम्ही गाईडन्स नक्की घ्या. हे ना, चांगले-चांगले रेफरन्स वापरा, चांगल्या-चांगल्या टीचर्सची मदत घ्या. आणखीन पर्सनल तुम्हाला प्रायव्हेट कोणी गाईडन्स करत असेल, जसं आम्ही करतो तसं त्यांचेही गाईडन्स घ्या. पण तुमच्या लेव्हलला चांगल्यात चांगला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करा. चांगल्यात चांगले इनोव्हेटिव्ह टॉपिक्स तुम्ही घेऊ शकतात. या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या गोष्टी या समाजाला देऊ शकतात. ओके. सो साधारण 50 मार्काचा याचं वेटेज असणार आहे. ओके. आणि तुम्ही जर पाहिलं तर या सगळ्याची टोटल जी आहे, म्हणजे एक तुमचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट, हे 4 बेसिक सब्जेक्ट आणि तुमचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग. ओके. आता इंडस्ट्रियल ट्रेनिंग बद्दल मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुमची ओरल आहे, रिपोर्ट आहे आणि तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. ओके. सो हे पण तुम्हाला खूप इम्पोर्टंट आहे. खरं याचा जो बेसिक पर्पज आहे मित्रांनो, या इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा, हा खूपच गरजेचा विषय आहे मित्रांनो. खूप साऱ्या लोकांनी, ज्यांनी कोणी मिस केलं असेल, त्यांनी डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन. त्यांना आपण तो प्रोग्राम देऊया. याच्या माध्यमातून आपण काय केलंय, की ऍक्च्युअल फील्डवरती काम कसं होतं. आपण बिल्डिंगवरती फोकस केलेलं आहे. बिल्डिंगची कामं कशी होतात, नेमकं साईटवर न जाता सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा अनुभव हा एका महिन्यात आला. जो एखाद्या मुलाला 1 वर्ष साईटवरती उभा राहून जो अनुभव येणार होता, तो माझ्या विद्यार्थ्यांना मी 1 ते 1.5 महिन्यात पूर्णपणे देऊ शकलो. कारण आजच्या टेक्नॉलॉजीचा जो उपयोग आहे, तो आपण खूप उत्कृष्टरित्या केलेला आहे मित्रांनो. ओके. सो हे सगळं सेमिस्टर जे आहे, हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे तुमच्या सगळ्यांकरता. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ओके. आता याच्यामध्ये मी तुमची अजून काही मदत करू शकेल का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, हो. मी तुमची मदत करू शकतो. काय मदत करू शकतो? तर आम्ही आमच्या लेव्हलला जेव्हा असं पाहिलं, किंवा काही बऱ्याचशा मुलांचा थोडंसं शिकण्यामध्ये इंटरेस्ट कमी झालेला आहे. ड्यू टू टाईम काही लोकं जॉब करतायत, काही लोकांचे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत. तो आम्ही एक ॲप घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आम्ही या 5व्या सेमिस्टरच्या सगळ्या विषयांचे क्लासेस एकदम नॉमिनल फीवरती, म्हणजे एवढी कमी फी कोणी घेत नाही, एवढ्या कमी फीमध्ये आपण ते विषय शिकवतो आणि ते शिकवताना
मी त्यांना असं डिझाइन केलेलं आहे, की तो विषय नुसता तुम्हाला परीक्षेपुरती नाही, तर तो आयुष्यभर तुम्हाला समजावा, आयुष्यभर त्याचं ॲप्लिकेशन जमावं, या पद्धतीतनं आपण ते क्लासेस पुढे घेऊन आलेलो आहोत. तसं मी सहसा आधी स्वतः सांगायचो, की क्लासेस लावायची गरज नाही. पण असं लक्षात आलं, की काही ग्रामीण भागांमध्ये ज्या मुलांना आज कॉलेजपर्यंत पोहोचता येत नाही, कोव्हिडमुळे त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे किंवा अनेक अडचणी मुलांना फेस होत आहेत आणि त्यांना काही ठिकाणी गाईडन्सलाही प्रॉब्लेम होतो आहे. ओके. तर याच्यात शिक्षकांची चूक नाहीये, पण विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कम्युनिकेशन गॅपमुळे ती गडबड होती आहे. तर या सगळ्यांवरती सोल्युशन म्हणून आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही क्लासेस ऑनलाईन माध्यमातून सुरू केलेले आहेत आणि त्याच्याकरता तुम्हाला जर काही डिटेल माहिती हवी असेल, तर तुम्ही आमचा हा WhatsApp नंबर जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, हा तुम्ही बघून घ्या. याच्यावरती तुम्ही 5th सेमेस्टर डिप्लोमा क्लासेस असं मला पाठवा आणि डिटेल आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. विथ रिगार्ड्स टू फीज असेल, विथ रिगार्ड्स टू सब्जेक्ट्स असेल, त्याच्यामध्ये अजून काही गाईडन्स असेल, तर आपण निश्चित करूया. ओके. लवकरच आपण बाकीच्या विषयांसंदर्भात पण इथे तुम्हाला काही गाईडन्स करणार आहोत. काही गोष्टी ज्या तुम्हाला इन डेप्थ समजल्या पाहिजे प्रत्येक विषयाबद्दल, त्याबद्दलही आपण फ्रीमध्ये गाईडन्स करणार आहोत. असं काही गरजेचं नाहीये, की तुम्ही माझ्याकडे क्लास लावला तरच मी तुमची मदत करेल. काही लोकांची ज्यांचे जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्यांना काही खरंच अडचणी आहेत, त्यांनाही आम्ही मदत करतो आणि एक शिक्षक म्हणून माझी ती जबाबदारी समजून आपण त्या सगळ्या मुलांची मदत करत असतो. आपल्या रेग्युलर रूटीन कामातनं संडेजला जनरली मी अशा सगळ्या मुलांचे प्रॉब्लेम्स जे आहेत, तुम्ही WhatsAppवरती मला तुमचा प्रॉब्लेम टाका. आणि मी त्याच्याकरता सोल्युशन तुम्हाला देऊ शकेल. नक्कीच. ओके. पण तो प्रॉब्लेम जेन्युइन पाहिजे. आज मला करमत नाहीये, आज माझ्याकडे जरा पैसे नव्हते, कॉफी प्यायला पाठवता का? अशा प्रश्नांची उत्तरं नाही देत जनरली तुमच्या स्टडीजच्या बाबतीत, तुमच्या एखाद्या सब्जेक्ट तुम्ही घरी बसून अभ्यास करताय, तो अभ्यास करताना तुम्हाला काही अडतंय, एखादी कन्सेप्ट नाहीच समजत आहे, तुम्ही निश्चित मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण एक कॉमन वेळ ठरवून आपण आयदर Zoomवरती, Google Meetवरती किंवा माझ्या ॲपवरती आपण त्याच्यावरती डेफिनेटली एकत्र येऊन तुमचे प्रॉब्लेम सोडवण्याकरता मी तत्पर आहे आणि हे सगळं तुम्ही आत्तापर्यंत ऐकलत म्हणून धन्यवाद. तुमच्या येणाऱ्या 5व्या सेमेस्टरसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्की खूप चांगला अभ्यास करा. मनापासून हे सगळं शिका आणि तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सारा यश मिळो. धन्यवाद.